रामचंद्र की जय। दूसरी बैटरी आणली, जुगाड़ करता है। थोड़ा ही खोल देना उसको, उसके अंदर ही फंसा लगा तो हिराकूडचं प्रोजेक्ट पाहिलं का, एवढं मोठं आहे आणि तिकडं वरती धरण आहे ते। झूम करतो क्या बाबा, दिसलं का? ते आहे धरण हिराकूडचं आणि हा आहे नदीचा परिसर। आपली 1934च्या माध्यमातून तुम्हाला हिराकूड सुद्धा बघायला भेटलंय, भारी आहे की नाही? चलो अजून एक गोष्ट दाखवतो थोडी झूम करून। हे बघा, असं एक वरती मस्त असं मंदिर आहे, छोटस आहे, पिंक कलर त्याला दिलेला आहे त्यामुळे ते दिसतं लगेच। तर चलो आता संबळपूरला पोहोचायचंय आणि संबळपूरवरतून आपल्याला घ्यायचंय लेफ्ट। या चौकातून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय, सरळ जातो कलकत्त्याला आणि लेफ्ट घेतलं तर जातो जमशेदपूर आणि बिहार। बिजू हायवेला लागला आता आपण, बिजू बेकार असा ऍक्सिडेंट आहे। मत दाखवू का मित्रांनो, माग काय दिसतंय झेंडेवाला, गोंड लावले 2 गोंडे आपल्याला बसले 150 रुपयाला 2। ब्लॅक कलरचे घेतले, जरा तिरंगा होता पण ते तिरंग्यावरती धूळ माती बसन म्हणून चांगला वाटत नाही, त्यामुळे आपण ब्लॅक घेतले, प्लेन ब्लॅक। चलो पुढचा सफर कंटिन्यू करूया। चला, आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला हत्ती पण बघायला भेटतात। कसा आहे हत्ती, आहे का? कसा वाटला हत्ती? तर जेवढा लांबचा प्रवास तेवढा जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत जा। तर चला जाऊया, राऊरकेला पोहोचूया आता। अजूनही 150 किलोमीटरचा आपला प्रवास राऊरकेलापर्यंतचा बाकी आहे। 300 किलोमीटरचा प्रवास आपला डायरेक्ट डिलिव्हरी लोकेशनचा बाकी आहे। जेवढं लवकर जाता येईल तेवढं जाऊ आता। राऊरकेलापासून अलीकडेच आहे थोडं, आणि दादा सरबत देत आहेत रामनवमीचा प्रसाद, तर घेऊया एक थंड। बरं वाटतं। प्रभू श्री रामचंद्र की जय। बरं वाटतं, चला एनर्जी ड्रिंक। राऊरकेलामध्ये पोहोचलोय आता। आय लव्ह राऊरकेला, आणि हा आपण जाणार आहे ह्या रोडने। कसा आहे मित्रांनो रोड? चला, हाच तो रोड आहे। भरपूर भारी भारी सीन आहे या रोडला, पुढे गेल्यावरती दाखवून देतो। ऍपल आणि एक आपले मित्र भेटलेत, मित्र म्हणजे अनोळखी आहेत, पण त्यांना पुढे जायचं होतं आणि समोर रेल्वे फाटक लागला, तर बसा म्हणलं थोडस 2 किलोमीटर जायचंय, चालत जाणार तर गाडीत जाता येईल घेऊन। हाच तो रोड 2 वर्षापूर्वी आपण गेलो होतो कलकत्त्याला, आणि त्याच रोडने आपण आज निघालो जमशेदपूरला। भाऊची गाडी झाली खराब, पिकअप
दुसरी बॅटरी आणली आहे, जुगाड करतोय. चालला त्यांचा प्रयत्न आणि फाटक पण लागलंय पुढं, त्यामुळे थांबलोय. रोड कसा वाटला? तर टोटल सिंगल रोड आहे आणि अजूनही आपल्याला 136 किलोमीटर आहे. आता चक्रधरपूरच्या अलीकडे थोडं एक जंगल आहे, पण त्या जंगलातून नाही जायचं. त्यांची गाडी टोचन करू. इसको नहीं उसको लगा था. वो वाले ये वाले को लगाना खाली, ये हुक्को. जल्दी जल्दी मारो नहीं तो साला फिर से. हाँ गाड़ी उसके और हाँ डालो जल्दी. 3 टन भरलेली पिकअप आपल्या पिकअपने खेचून आणलाय. कसा है? अरे वो खड्डे में ना, मुझे लगा अभी मेरी लगती क्या? आपकी लगती इसलिए मैं ब्रेक मारा। हाँ आप स्लो कर दिए ना पूरा। अरे खींच रही थी गाड़ी जगह पे पीछे, वो तो वो सीधा रोड रहता तो ठीक है, मौसम पे उठा देते थे, वो लपके मार के ही चल रही थी. चलो आपकी तो निकल गई उस बहाने. है चलो अब मैं निकलूं. ठीक है, चलो थैंक यू आराम से कर लेना. झालंय त्यांचं काम आहे की नाही. आपल्या पिकअपला पॉवर. गाडी जुनी असली म्हणून काय आलं, गाडीने काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ते रेल्वेचे एवढे ब्लॉक म्हणजे एवढा रस्ता खराब, ते फाटकाचा खड्डा पूर्ण असा स्लोप, त्यातून गाडी खेचली. चला जाऊया परत. जंगल दाखवतो तुम्हाला, जंगल. द्राक्षां के साथ अजून हे पण आहे, एवढं मोठं पार्सल आहे. पण सध्या चालू प्रवासात द्राक्षांचा आनंद घेत आहे. आधी बघा गाडी. तर आपण महुल्डिया या गावात पोहोचलोय आणि बघू शकताय सगळी घरं ब्लू आणि खाली लाल. इकडं पण तेच आहे बघा, ब्लू. हे बघा सगळं निळाच आहे, स्पेशल कलर निळा. हे काहीतरी मोठ्या माणसाचं घर दिसतंय. बाकी सगळे ब्लू फेमस आहे, ब्लू आणि रेडचं कॉम्बिनेशन, राखाडी कलर. फक्त हा श्रीमंत दिसतोय बंगल्यावाला. कायरा गाव आहे, कायरा. तर सांगायचं हेच की ह्या गावातून जो राईटचा रोड जातो तर तो टर्न घ्यायचा नाही आपल्याला. हा जो सरळ जातो ह्या रोडने ना जातो, फाटक क्रॉस करायचे. कारण थोडं पुढे गेल्यानंतर सांगतो. जय श्रीराम. रामाचे मस्त असं मंदिर आहे, छोटस. हनुमानाचं पण मंदिर आहे. त्या रोडने का नाही जायचं ते बघा. हा त्या जंगलातला रोड आहे, तर हा शक्यतो ट्राय करू नका. कधी आले रोड केला वरतून तर सरळ चक्रधरपूरला जावा आणि मग तुम्ही चायबासाला जाऊ शकता. तिथून डायरेक्ट जमशेदपूर. तर हाच रोड वापरा, शॉर्टकट घेऊ नका. तो मॅपला शॉर्टकट दाखवतोय, बट सरळ जा आणि सेफ जाल. तर आता आपण थोडंच मागे आहे, म्हणजे 1 तासभर लागेल सकाळी आपल्याला जायला. झोप पण मस्त होईल आणि सकाळी पोचता पाहिजे. The next morning. 25 किलोमीटरचं अंतर राहिलं इथून जमशेदपूरचं. तर आपण निघालोय मस्त, आंघोळ वगैरे ओरखली, फ्रेश झालं आणि 25 किलोमीटरवरती आपलं डिलिव्हरीला पाहिजे. तर लवकरात लवकर पोहोचूया. त्यानंतर गाडी खाली करून घेऊया. मग रिटर्नसाठी किंवा इथून कोणतं बुकिंग भेटतं ते शोधायचं. त्यासाठी ट्रान्सपोर्टरकडे जाऊया. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील, किंवा आपल्याला कोणती बुकिंग भेटली किंवा कुठे भेटली हे सुद्धा तुम्हाला आजच्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि फॉलो नक्कीच करा. तर आदित्यपूरला पोहोचलोय आणि इथून आपलं लोकेशन फक्त 10 किलोमीटर आहे. व्हीलरला आपण फॉलो करत चाललोय. ते न्यायला आलं ते बाहेर ॲक्च्युली, कारण
भरपूर असं गल्ली बोळातून जायचंय. तर चला पोहोचूया लवकर. फायनली गाडी झाली खाली. आदित्यपूर मधून बाहेर पडतोय आणि आपल्या बरोबर आता ते पण चाललेत, ज्यांचं मटेरियल आपण सोडलंय. तर साहेबांची बाईक परत पुढेच आहे, गाडी खाली करून झालं. आपण निघालोय ट्रान्सपोर्ट नगरला. तर हायवे पर्यंत ते येणार आहेत आपल्याला सोडवायला. आता तर बजरंग बली की जय. समोरच मारुती रायाचं मस्त असं मंदिर. जय बजरंग बली. तर समोरच हायवे दिसतोय. तर आपण इथून आता निघूया. तर पार्टीला असं वाटलं होतं की आपण 4 दिवस लावू. मागच्या वेळेस कोणती गाडी आली होती त्यानं 4 दिवस लावले होते यायला इथे. आणि मी आपलं 3 दिवसाचा टायमिंग सांगितलं होतं त्यांना. बट आपण पोहोचलो 2.5 दिवसात. 2 दिवस. आणि आज सकाळी डिलेवरी दिली. आज संध्याकाळी जर दिली असती तर आपले 3 दिवस कम्प्लीट झाले असते. तर मस्त चांगले होते, खुश झाले. त्यांचंही मटेरियल टायमात पोहोचलं. पाहिलं असेल तुम्ही, गाडी वगैरे आपण चेक करून दिले मटेरियल टोटल. चहा वगैरे खाल्ला आणि रस्ता पण दाखवून दिला. तर आता जाऊ आपण ट्रान्सपोर्ट नगर. गाडी बघू. आज तर आराम करू. कुठे थांबणार आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो. अजून तर चेक नाही केलं, पण त्याने एक पेट्रोल पंप सांगितला तिथं भरपूर असे ट्रान्सपोर्टचे ऑफिस. तर बघू तिथं पोहोचल्यानंतर. आता समोरच दिसत असेल भारत पेट्रोलियमचा पंप. आणि ती आहे रवी भाऊची गाडी. तर प्लॅनिंग असं केलंय की निघालोय रांचीला, कारण तिकडे बुकिंग भेटू शकतात. त्याचबरोबर आपण जी ट्रिप घेऊन आलो होतो पुण्यावरतून जमशेदपूरची, तर ती होती एक 1750 किलोमीटरची. 250 किलो वजन निघालं आहे टोटल काट्यावरती. आणि आपण ती जर्नी 2.5 दिवसात कंप्लीट केली आहे. तर आपल्याला त्या ट्रिपमध्ये तुम्ही डिझेल भरताना पाहिलं असेल, 3 ठिकाणी आपण डिझेल भरलं, 4 ठिकाणी डिझेल भरलं होतं. तर 12,000 रुपये आपले डिझेलला गेले. तर 1,000 रुपये 2,000 रुपये टोलला गेले, 1,000 रुपये टिपीला गेलेत. आणि एंट्री आणि जेवणाचा खर्च धरून आपला टोटल खर्च झाला आहे 15,000 रुपये. आणि त्या ट्रिपमध्ये आपल्याला प्रॉफिट भेटलं आहे फक्त 19,000 रुपये. तर असा रिपोर्ट ठीक होता. बट आता इकडून शोधूया जे काही बुकिंग भेटते काय. तर बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटतंय, कारण भरपूर मोठी जर्नी. आणि इथून कुठे जाणार आहे, कोणती बुकिंग आहे, आपल्याला नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा ह्याच एपिसोडमध्ये बघायला भेटेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला खूप खूप सपोर्ट करा. तर चला आता पोहोचूया रांचीला. वेलकम टू रांची. कसा आहे रांचीचा व्ह्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता आपण आहे झारखंडमधील रांची या शहरामध्ये. आणि महत्त्वाचं स्मारक बघू शकताय ते पण रांचीमध्ये. आणि अश्वरूढ अशी मस्त मूर्ती महाराजांची आहेत, पण नव्हतं, अपेक्षा पण नव्हती की असेल म्हणून. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. पोहोचलो रांचीला. आणि हे काय दिसतंय माहितीये का, दाखवतो या. एकदम छोटी 5 फूट बाय 5 फूटची विहीर आहे. खाली खोल बघू शकताय, पाणी दिसलं असेल. तर आपण 2 बादलं पाणी काढलं. आणि रवी भाऊ बॅकग्राऊंड आवाज देतात. हे आहेत छत्रपती संभाजीनगरचे. तर जमशेदपूर पासून आम्ही बरोबरच आहे. रात्री आम्ही रांचीला आलो, इथं आराम केला, सकाळी नंबर लावला आणि आंघोळ. कुठे? अरे बाप रे, पहावे ते नवलच. बघू शकता किती छोटं झाड आहे. आणि त्याला कैरी बघायची का, हे बघा कसली छोटी छोटी भारी भारी कैरी आहे का. कलमी आंबा रांचीचा. तर चला आंघोळ करू आणि मग भेटू. आता भाऊची आंघोळ चालली, आपली आंघोळ ओळखली. जाऊया गाडीत मस्तपैकी आता पूजा करू.
चहा नाश्ता जेवणाचं बघू आणि थांबलोय ट्रान्सपोर्टला. तर बघू काय बुकिंग भेटतं आपल्याला इकडून रांचीवरतून आणि मग जाऊ. भाऊनी लावलं एक जुगाड, आता आपलं जुगाड काहीतरी करावं लागणार आहे. तर समोरच दिसतं असं बाबा ट्रान्सपोर्ट. तर या इथं सोयी सुविधा आहे, ही सोय झाली त्यामुळं हीच सोय महत्वाची आहे. खाण्यासाठी भरपूर आहे, समोर पेट्रोल पंप वगैरे, जेवणाचं आहे आणि सत्तू म्हणून एक इकडे प्रकार भेटतो. तर ज्याला आवडत नक्की प्या. आपल्याला नाही आवडला एक गोट पिऊन ते परत सोडून दिलंय. तर सत्तू ट्राय नक्की करा. मग म्हणतात सत्तू घेऊ नका, पण घेतलं तर नवीन काहीतरी ट्राय करायची आपल्याला सवय म्हणून ट्राय केला. बट असलं बेकार चव लागते ना त्याला, काय नाही चवच नाही नक्की काही. फक्त तिथं कांदा तेवढा लागत होता, कांदा मिरची काकडी, बाकी ते कसलं पाणी होतं असं लस्सी सारखं. पण गोडही नाही, आंबटही नाही, खारटही नाही, तुरटही नाही, चवच नाही. तर चला बघूया, बुकिंग भेटत तर हा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. तर आणि त्यानंतर आपला परतीचा प्रवास करायचा आहे. तर बघू आज काय बुकिंग भेटतंय का, कारण कालचा जमशेदपूरचा दिवस फेल, आजचं सकाळ धरून दुपारपर्यंत फेल नाही म्हणता येणार, प्रयत्न चालू आहेत. कारण इथं 5-6 ट्रान्सपोर्ट लाईननी आहे. तर तिकडे पण नंबर लावून आलोय, बट बघू आता कसं जसं जमन तसं. रामकृष्ण हरी आणि लय भारी पाणी, गारगार पाणी. तर थांबलोय मित्रांनो बाबा ट्रान्सपोर्ट, शुक्ला ढाबा. तुम्ही गेटवरती नाव वाचलं असेल शुक्ला हॉटेल, शुक्ला ढाबा. त्याच्या आधी वाचलं असेल बाबा ट्रान्सपोर्ट. तर आपण आज सकाळी बाबा ट्रान्सपोर्टला पोहोचलो आणि बाबा ट्रान्सपोर्टमधून आज संध्याकाळी आपल्याला म्हणजे सेम डे संध्याकाळी आपल्याला बुकिंग भेटलं. तर इथं भरपूर असे ट्रान्सपोर्ट आहेत रांचीला जे पॅकर्स मोअर्सची कामं करतात आणि इथून बुकिंग भेटतं. जमशेदपूरमधून थोडं डाऊटफुल आहे छोट्या गाडीचं बुकिंग, त्यामुळे तिथं काय जास्त वेळ घालवला नाही. कालचा दिवस तरी पूर्ण गेलेला आहे आणि आजचा दिवस आपण रांचीमध्ये घालवला आहे. तर आपल्याला आता बुकिंग भेटलं आहे ते आहे नवी मुंबईचं. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल, कारण सकाळी 6 वाजताच लोडिंगला पोचायचं, तर 3 वाजता निघणार म्हणून थोडं लवकर जेवायला आलं. जेवून आता निघूया, झोपूया आणि भेटूया डायरेक्ट